नमस्कार मंडळी, मी जितेंद्र जगदाळे आपणा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आज आपण एक नवीन विषय घेतलेला आहे आणि तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याच्या पश्चिमेला शिरवले हे गाव वसलेलं आहे आणि या गावामध्ये एक आगळा वेगळा असा भंडारा केला जातो। ह्या भंडाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाजरीची भाकरी आणि हुलग्याची आमटी असा हा भंडारा असतो आणि या भंडाऱ्यासाठी गावातील सर्व लोक किंवा पंचक्रोशीतील बरीच लोक हा भंडाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी एकत्र येत असतात। मलवडीपासून 5 किलोमीटर अंतरावरती शिरवली हे गाव आहे आणि मलवडीच्या बाहेर आल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर ही अशी शिरवलीची एक कमान लागते स्वागताची आणि इथून पुढं शिरवलीचा हा छोटासा घाट चालू होतो आणि तिन्ही बाजूनं डोंगर असलेल्या डोंगराच्या कुशीमध्ये हे वसलेलं शिरवली गाव। चला तर मंडळी आपण पाहूया। खडतर असा रस्त्याचा प्रवास करत शिरवलीकरांनी प्रवास केलेला आहे आणि आत्ताच हे नवीन काम झालेलं आहे रस्त्याचं। आपल्याला पाहता येते की हा रस्ता कशा पद्धतीने झालेला आहे। अजून पूर्ण डांबरीकरण झालेलं नाही, परंतु बऱ्यापैकी आत्ता प्रवास करण्यायोग्य थोडासा का होईना पण तो रस्ता आपल्याला दिसून येतो आहे आणि अशा पद्धतीचा हा घाट सेक्शन आहे। इकडून अवजड वाहने वगैरे पण वाहतूक करताना आपल्याला पाहायला या ठिकाणी आपण पाहतोय शिरवली गावचा हा नजारा। सुंदर अशी हिरवळ आणि गावाच्या बरोबर मधोमध हे बजरंगबलीचं मंदिर, मनमोहक असं हे शिखर आणि त्यावरती डोलणारा हा ध्वज। त्याचबरोबर ही बजरंगबलीची मनमोहक मूर्ती आणि हा नवसाला पावणारा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं येते स्वयंपाक करण्यासाठी आणलेलं सरपण आणि ही जी आपण पाहतोय ती काईल किंवा याला कढई, लोखंडी कढई अशा दोन आहेत आणि त्याची साफसफाईचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यात बनणार आहे हुलग्याची आमटी आणि आपण पाहतोय की अशा तऱ्हेने हुलगं भाजून भरडून आणले जातात आमटीसाठी। अशा पद्धतीनं तयार करून घेतले जातात आणि त्याच्याचबरोबर बाजरीचं पीठ हेही आमटीला वापरलं जातं। गावातील प्रत्येक घरातून बाजरी गोळा करून आणली जाते आणि नंतर ती दळण त्याचं तयार करून पीठ तयार करून प्रत्येक घरोघरी ही बाजरी भाकरी करण्यासाठी दिली जाते। त्यासाठी लागणारा लसूण या ठिकाणी सोलण्याचं काम आपल्याला दिसते। गावातील सर्व स्तरातील लोक अगदी वयोवृद्धापासून ते लहान मुलापर्यंत हे अशा पद्धतीचं काम करताना लोक दिसतात। कांदे चिरणं, कांदे सोलणं हेही या पद्धतीनं इथं काम चालू असतं आणि मशीनच्या साहाय्यानं कांदा कापला जातो। आधुनिक मशिनरीचाही थोडाफार वापर या ठिकाणी आपल्याला करताना लोक दिसत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय आमटीला लागणारा जो कढीपत्ता आहे तो गावातीलच लोकांच्या घरी जी झाडे असतात तिथून तो कढीपत्त्याची पानं गोळा करून आणली जातात आणि ती पानं काढून नंतर आमटीसाठी वापरली जातात। कढीपत्त्याच्या नंतर या ठिकाणी भाजीसाठी वापरली जाणारी कोथिंबीर ही सुद्धा या ठिकाणी तऱ्हेनं सर्व मसाल्याची तयारी करून घेताना या ठिकाणी खोबरं आणि कोथिंबीर मिक्स केलेले आपण पाहतो। तो मसाला एकत्र केला जातो। कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं, मीठ आणि हे सर्व डंकावरती एकत्र एकजीव असं कुटून घेतलं जातं आणि पूर्णपणे हा मसाला तयार करून नंतर आमटीला वापरला जातो आणि हे गावातील सर्व लोक आपल्या आपल्या परीनं मदत करायचं काम करत असतात आणि हे सर्व एक फक्त समाजसेवा म्हणून ही लोक काम करत असतात। या ताईंनी या ठिकाणी मसाला पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे आणि हे त्यांचे पतिदेव आहेत, त्यांनीही त्या कामामध्ये त्यांना मदत केली आणि सोबतच ही जबाबदारी दिली होती की अमोल जगदाळे हे आर्मीमध्ये सेवा बजावत आहेत, परंतु हे लेह लडाखला आत्ता सेवा बजावत आहेत। लेह लडाखवरून ते या उत्सवासाठी गावी आलेले आहेत। त्यासोबतच ही जी एक दिदी दिसते
त्या दिदीनंही खूप या ठिकाणी मदत केली. ज्या ताई डंकाचं काम करतायत त्यांची ही दिदी आहे. अशी सर्व लहान थोरापासून जी मंडळी आहेत ती सर्व मंडळी एकजुटीनं हा गावाचा उत्सव पार पाडण्यासाठी आपापल्या परीने मदत करत असतात. पद्धतीनं संपूर्ण मसाला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं काम चालू आहे. कुंटून झाल्यानंतर हा मसाला या ठिकाणी एकत्र केला. अशा पद्धतीनं आपण पाहू शकता या ठिकाणी चुलीवरती देशी बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवायचं काम ह्या महिला प्रत्येक घरोघरी करत असतात. आणि ह्या भाकरीचं वैशिष्ट्य असं आहे की देशी बाजरी अधिक त्या चुलीवरती भाजलेल्या, आणि हा जो अफलातून योग आहे आणि त्याच्यामुळं त्याची जी चव आहे ती जबरदस्त असते. आणि त्याच्या जोडीला जी असते ती हुलग्याची आमटी. जबरदस्त असा हा मेनू खरं तर हा शिरवलीकरांना चाखायला मिळतो. आणि ह्या शिरवलीकरांच्या भंडाऱ्यामुळे हा योग पंचक्रोशीतील बऱ्याच लोकांना मिळतं. दहिवडे असू द्या, बिदाल असू द्या, खूप लांबून लांबून लोक येतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शिरोली गावातल्या मुली बाहेर नांदायला गेलेल्या असतात त्याही सर्व या ठिकाणी येतात. पाहू शकता या ठिकाणी आपण ह्या भाकरी अशा चुलीवरती भाजलेल्या एकदम सुंदर अशा दिसत आहेत. आणि खरंच त्याची चव ही तशीच असते. आणि शिरवलीकरांचं एक वैशिष्ट्य असं आहे बरं का, की शिरवलीमध्ये हा वाण अजूनही जोपासला गेलेला आहे. देशी बाजरी असेल, देशी मटकी असेल, या ठिकाणी अशा तयार झालेल्या भाकरी नंतर प्रत्येक घरातील पुरुष मंडळी हे मंदिरामध्ये घेऊन येतात. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर ह्या अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या भाकरी एकत्र लावण्याचं काम हे त्या ठिकाणी ठराविक मुलांच्यावरती ती जबाबदारी असते. आणि ती मुलं असं आल्यानंतर या ठिकाणी भाकरी लावतात आणि त्याच्यावरती हे निरंजन लावून त्या थोडक्यात भाकरीचं पूजनच होतं. अशा विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी भाकरी लावायचं काम करत असतात. आणि प्रत्येक कुटुंबातील लोक भाकरी घेऊन येत असतात. आणि ते अशा पद्धतीनं भाकरी घेऊन येणारे पुरुष तिथं असणाऱ्या सर्व मुलांच्याकडं ते आणलेलं आपलं जे काही टोपली वगैरे असेल ती देतात. आणि ती मुलं त्या विशिष्ट पद्धतीनं त्या भाकरी रचायचं काम करत असतात. हळूहळू प्रत्येक कुटुंबातील लोक येतात आणि त्या ठिकाणी भाकरी देतात. तसं तसं त्या भाकरीचा जो ढीग आहे तो वाढत जातो. आणि त्या अशा पद्धतीनं आपण पाहू शकता की हा कसा ढीग वाढत जातो आहे. थोडा थोडा भाकरी वाढत जात जवळजवळ 2 ते 3 क्विंटलच्या ह्या भाकरी असतील असा एक माझा अंदाज आहे. अशा टोपल्या घेऊन आल्यानंतर ती मुलं त्या ठिकाणी भाकरी लावायचं काम करत असतात. यामध्ये सर्वच गावातील तरुण, लहान मुलं, वृद्ध अशा पद्धती सगळेजण झटून हा सोहळा चांगल्या प्रकारे पार कसा पाडला जाईल याची दक्षता घेत असतात. इथं कुणालाही काही काम सांगायची गरज लागत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हा सोहळा पार पाडण्यासाठी झटत असतो आणि काम करत असतो. इथं कुणालाही मोठेपणा, कमीपणा असा काही जाणवत नाही. आणि गावाची एकी, तरुण मुलांची एकी ही हा कार्यक्रम यशस्वी करण्यापाठीमागचं खरं गणित आहे. आणि त्या पद्धतीनं पाहू शकता या ठिकाणी की आता भाकरीचा हा ढीग कसा झालेला आहे आणि त्याची जी रचना आहे ती कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे. हळूहळू हा ढीग वाढत जातो. जसा भाकरीचा ढीग वाढत जाईल तसं तसं निरंजन वरती काढलं जातं आणि त्या पद्धतीनं हा ढीग वाढवण्याचं काम केलं जातं. तसंच दुसऱ्या बाजूला हुलग्याची आमटी तयार करण्याची पण प्रक्रिया त्याचबरोबर सुरू असते. तीही प्रक्रिया आपल्याला आता पूर्णपणे बघायची आहे. हा एकदा ढीग पूर्ण झाला की त्याच्यानंतर आपण तीही प्रक्रिया पूर्णपणे हे चित्रित करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर आता ह्या ठिकाणी पहा, दुसऱ्या बाजूला ही आमटी तयार करण्यासाठी मसाला एका बाजूला काढला जातोय, चटणी एका बाजूला काढली जाते. परंतु हे सर्व मोजमाप पूर्णपणे करून घेतलं जातंय.
म्हणजे इथं तयार करणारी जी लोक आहेत, की जी तरुण मुलं आहेत, त्यांना त्या गोष्टी माहीत आहेत की नक्की काय केलं पाहिजे, कोणती वस्तू किती घेतली पाहिजे, ह्याचं मोजमाप करून या ठिकाणी हे घ्यायचं चाललेलं आहे. आता या ठिकाणी पाहताय तुम्ही चटणी ज्या भांड्यात मोजली जाते, असं बादलीमध्ये भरून या ठिकाणी ती चटणी घेतली जाते आणि त्यानंतर ह्या ठिकाणी पाहताय तुम्ही तर हे हुलगे जे आहेत ते एका बाजूला पातेल्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत. या दोन्ही पातेल्यामध्ये ते हुलगे शिजवून घेतलेले आहेत आणि ते आता या ठिकाणी हलवायचं काम चाललेलं आहे. तर आता बघू शकता की तुम्ही या ठिकाणी हुलगे जवळजवळ शिजत आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण प्रत्यक्ष म्हणजे जी आमटी कशी तयार होती ते पाहणार आहोत. आता हळूहळू काय होईल, ती कायल जी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये खाली जाळ लावला आहे. आता त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे. आता हा कांदा पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजला जाणार. हळूहळू त्या कांद्याचा कलर बदलायला लागलेला आहे, आपल्याला दिसतंय. या ठिकाणी अशा पद्धतीनं हा कांद्याचा कलर बदलला की आता त्याच्यामध्ये पुढं काय होते, आता हा तेलाचे डबे घेतलेले आहेत या मुलांनी हातात. म्हणजे आता या ठिकाणी हे तेल टाकलं जाणार आहे याच्यामध्ये. तर आता हे तेल टाकायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता आपण, मी साधारण 2 डबे तेलाचे आपल्याला समोर दिसत आहेत की आता ह्याच्यामध्ये 2 डबे तेलाचे टाकले जाणार आहेत. आणि ही जी कायल आहे ही कायल साधारण 1400 लिटरची आहे असं सांगितलं जातं आहे. म्हणजे अशा 2 कायल, जी दुसरी कायल आहे ती 1300 लिटरची आहे आणि ही जी कायल आहे ही 1400 लिटरची आहे. म्हणजे साधारण 1400 आणि 1300 2700 म्हणजे जवळपास 2500 लिटरची ही आमटी तयार केली जाणार आहे. आणि हा आगळा वेगळा भंडारा, मला वाटतंय की कुठंच अशा पद्धतीचा भंडारा पाहायला मिळणार नाही. जगाच्या पाठीवर आपण कुठंही बघितलं तर हा आगळा वेगळा भंडारा असा कुठंही पाहायला मिळणार नाही. हा फक्त शिरवली गावामध्ये पाहायला मिळणार आहे. आता जवळजवळ हा कांदा गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे आणि ते हलवून आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकला जाणार आहे. आता समोर कढीपत्ता आपल्याला दिसतोय. आता याच्यामध्ये हा कढीपत्ता जाणार आहे. त्याच्याबरोबर बाजूला मोहरी दिसते, मोहरी बरोबरच जिरे पण आहेत. आता हा कांद्याचा कलर बघा, हा बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे. आणि या ठिकाणी आता हे पूर्णपणे कांदा खाली चिकटला जाणार नाही. या ठिकाणी मोहरी दिसते बघा आपल्याला, ही चटणी. आता ही मोहरी, कढीपत्ता आणि आता ही चटणी, त्याच्याबरोबर गरम मसाला आणि अंबारी लाल मिरची पावडर असं हे टाकलेलं आहे. हे मोजून घेतलेलं आहे सर्व. आणि आता हे टाकल्यानंतर हे पूर्णपणे भाजून घेतलं जाणार आहे. आणि हे अशा पद्धतीने भाजायचं काम केलं जाते. आणि पूर्णपणे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ते मसाले वगैरे सगळे भाजून घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतल्यानंतर पाणी ओतायचं काम चालू करणार आहेत. एका बाजूला गरम पाणी करून घेतलेलं असतंय आणि ते गरम पाणी आणि त्याच्यानंतर मग थंड पाणी, असा हा आमटीचा प्रकार आहे बनवण्याचा. म्हणजे हळूहळू ही रेसिपी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी पाहताय तुम्ही हे सर्व मिश्रण एकदम ढवळून घेत आहेत आणि खाली त्याच पद्धतीने त्याला जाळ हे लावलेलं आहे. म्हणजे आता अशा पद्धतीने हे सर्व ढवळून तयार होत आलेलं आहे. आता या ठिकाणी बघताय की आता हुलगे ह्याच्यामध्ये जे शिजवून घेतलेले आहेत ते टाकले जातील. आता बघा ही मुलं तयार झालेले आहेत. हे शिजवलेले हुलगे आता ह्याच्यामध्ये टाकले जात आहेत. आणि आता या ठिकाणी आपण पाहताय हे संपूर्ण हुलगे यामध्ये आता टाकले जाणार आहेत. आता हे सर्व मिश्रण ढवळायला सुरुवात केलेली आहे. आता हे दुसरं पातेलं आहे की ज्याच्यामध्ये दुसऱ्या पातेल्यामध्ये हुलगे शिजवलेले होते. ते आता दोन्ही पातेल्यातले हुलगे
ह्या कढईमध्ये टाकले जाणार आहेत आणि ते पूर्णपणे टाकत असताना त्याच्या गाठी तयार होऊ नयेत म्हणून ते हलवलं जातं आणि ते पूर्ण एकजीव मिश्रण करायचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यांनी आता हे पूर्णपणे दोन्ही बाजूने हे दोन्ही पातेल्यातील हुलगे टाकायला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीनं हे एकजुटीनं हे सर्व केलं जाते. आणि आता हे आपण बघताय की ते पूर्ण पातेलं खाली झालेलं आहे, म्हणजे त्या पातेल्यातले सर्वच्या सर्व हुलगे या ठिकाणी टाकून झालेले आहेत. आता थोडेफार जे शेवटी राहिलेले असतील ते त्याच्यामध्ये पाणी ओतून ते आता टाकून घेतले जाणार आहेत. अशा पद्धतीनं ही आमटी तयार करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आगळा वेगळा मेनू किंवा आगळीवेगळी रेसिपी की जी ह्या ठिकाणी केली जाते. आणि अशी आख्यायिका आहे की आजारी माणसाला म्हणजे थंडी, ताप, सर्दी, खोकला जी जुन्या काळामध्ये अशी लोक आजारी पडायची, त्या लोकांना ही आमटी आणि बाजरीची भाकरी खायला दिली की तो माणूस पूर्णपणे बरा व्हायचा, म्हणजे त्याचं आजारपण निघून जायचं. आता बघताय तुम्ही या ठिकाणी ही पूर्णपणे पातेल्यातलं हुलगे धुवून पाणी ओतून त्याच्यामध्ये टाकले जात आहेत. आणि जे हुलगे टाकल्यानंतर जी ढवळायची प्रक्रिया आहे ती कंटिन्यू सुरू आहे. म्हणजे दोन लोक ते पूर्णपणे ढवळत आहेत की जेणेकरून त्याच्या गाठी अजिबात झाल्या नाही पाहिजेत आणि ते पूर्णपणे असं ढवळत राहत आहेत. अशा पद्धतीने ही रेसिपी बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं काम करतील. म्हणजे जवळपास आता ही 1400 लिटरची जी कढई आहे ती साधारण 1300 लिटरच्या आसपास ह्या कढईमध्ये पाणी भरलं जाईल. आता हे गरम पाणी जे आहे ह्या गरम पाण्यामध्ये बाजरीचं पीठ, म्हणजे ती जी देशी बाजरी दळून आणलेली त्याचं पीठ होतं ते मिश्रण केलेलं आहे आणि ते मिश्रण आता ह्याच्यामध्ये ओतायचं काम करतायत. आणि हे मिश्रण ओतल्यानंतर ह्याच्याही गाठी होणार नाहीत ह्याची दक्षता घेतली जाणार आणि ते पूर्णपणे ढवळत राहणार. अशा पद्धतीने ते सर्व जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचा प्रयत्न केला जातो. आणि हे अशा पद्धतीनं हे सर्व मिश्रण ढवळायचा काम सुरू आहे. 2 लोक कंटिन्यू ते ढवळायचं काम करत आहेत. आणि ते ढवळून आल्यानंतर त्याला असा कलर जबरदस्त आलेला आहे तो आपल्याला पाहता येतोय की इतकं एकजीव करून ते ढवळून 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 आणि त्याला खालून जाळ ही त्या पटीत सुरू आहे. आणि चुलीवर ही जी शिजलेली आमटी आहे त्याला चव अफलातून असणार आहे. याच्यामध्ये अगदी गावाकडील शेतकरी, नोकरवर्ग, वयोवृद्ध ही सर्व लोक ह्याच्यामध्ये सामील होत असतात आणि ह्या सोहळ्यामध्ये आपल्या आपल्या परीनं मदत करायचं काम करतायत. आता त्याच्यामध्ये बघा गरम पाणी, जे दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी आता टाकायला सुरुवात केलेली आहे. आता हे गरम पाणी टाकून झाल्यानंतर पुढची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही मुंबईला, पुण्याला असणारी तरुण मंडळी ह्या गोष्टी लांबून पाहण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जी ठराविक मंडळी आहेत की जी ह्या प्रक्रियेमध्ये कंटिन्यू असतात ती प्रक्रिया पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. त्याच्या अगोदर जी ही दुसरी कढई तयार झालेली आहे ती बघताय की त्यालाही खालून जाळ चालू आहे आणि ते अधूनमधून कंटिन्यू ढवळायचं काम सुरू आहे. आता या ठिकाणी बघताय अजून की आपण ती गरम पाणी टाकायची प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजे ही रेसिपी एकदम नाविन्यपूर्ण आहे की जी कुठंही पाहायला मिळणार नाही आणि शक्यतो कुठल्या हॉटेललाही मिळणार नाही. आणि असं बोललं जातं की तुमच्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा ह्या जेवणाची लज्जत काय वेगळीच असते. आणि त्याच्यामध्ये आता हे गरम पाणी टाकायची सुरुवात झालेली आहे. आणि आता गरम पाणी टाकून झाल्यानंतर
पुढची काय प्रक्रिया होते त्यात आपल्याला पाहायला भेटेल. आता याच्यामध्ये हे ढवळायचं काम कंटिन्यू सुरू आहे. आता वाफा यायला सुरुवात झालेली आहेत. म्हणजे हे ढवळत असताना याच्यातून आता वाफा यायला सुरुवात झाली आणि आता गार पाणी टाकायला सुरुवात केली. तर हे गार पाणी पण थोडंसं लांबून आणायची प्रक्रिया आहे. तर अशी लाईन लावून ह्या बादलीमध्ये पाणी घेतलं जातं. प्रत्येकाकडे ही कॅरी फॉरवर्ड बादली केली जाते आणि त्या बादलीने या ठिकाणी पाणी टाकायचं काम सुरू झालेलं आहे. आता हे थंड पाणी टाकायला सुरुवात झालेली आहे. जवळपास ही कढई अर्धी भरून झालेली आहे. आता हे अजून अर्धी भरायची राहिलेली आहे. तर आता ही साधारण भरण्याचा प्रयत्न केला जाणार तेवढ्या स्पीडनं पाणी टाकत असते. आणि ही साधारण 1400 लिटरची जी कढई आहे त्याच्यामध्ये साधारण 1300 लिटरपर्यंत ही आमटी तयार होणार आहे. आणि ही तरुण वर्ग तुम्ही बघू शकताय की अजिबात कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता ह्या सोहळ्यामध्ये अगदी झोकून काम करत असतात. प्रत्येक तरुण तळमळीनं आणि एक आगळा वेगळा सोहळा आनंद मिळवण्याच्या हेतूनं याच्यामध्ये सामील होत असतात. याच्यामध्ये बऱ्यापैकी मुंबईला डॉक्टर, वकील, इंजिनियर, कोण पोलीसमध्ये आहेत, तर कोण आर्मीमध्ये आहेत, कोण नेव्हीमध्ये आहेत. अशी खूप लोक या गावामधली उदरनिर्वाहासाठी बाहेर आहेत नोकरीनिमित्त. परंतु चांगल्या शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या या लोकांनी मिळवलेल्या आहेत. आणि ती सर्वच्या सर्व लोक ह्या सोहळ्यासाठी सुट्टी काढून आवर्जून येत असतात. आणि आता पाहताय आपण ही हळूहळू कढई भरायला सुरुवात झालेली आहे. आणि ही कढई भरल्यानंतर साधारण 2 ते 3 तास याला खालून जाळ घातला जातो. आणि कमीत कमी एक साधारण 4 ते 5 इंच ही कढई आटली जाईल. आणि त्या आतून उकळत राहते कंटिन्यू. आणि त्या उकळण्यामुळं त्याची जी चव आहे ती चव एकदम जबरदस्त येत असते. आता पाहू शकता तुम्ही याला तर्री कशी आलेली आहे एकदम. आणि त्याच्यामध्ये ते कंटिन्यू ढवळायचं काम चालूच आहे. जसं पाणी टाकायचं काम चालू आहे तसं ते 2 लोक कंटिन्यू त्याला ढवळत आहेत आणि ती भरायचं काम करत आहेत. आता तुम्ही पाहू शकता त्याचा रंग कसा वाढायला लागला आहे. तर्री जी दिसते ती एकदम जबरदस्त आलेली आहे. कारण एवढी मोठी रेसिपी बनवायचं आणि त्याचं मोजमाप मीठ असेल किंवा तिखट असेल ह्या सर्व गोष्टीचं मोजमाप मिळवणं खूप अवघड आहे. आता ही अशा पद्धतीनं भरलेली आहे. तर हे अजून हे ढवळायचं काम चालू आहे. दुसऱ्या बाजूची पण आपण पाहू शकता ती ही कढई पूर्ण भरलेली आहे. तर या ठिकाणी असं हे ढवळून पूर्णपणे आता जवळपास याच्यामध्ये सर्व जे काय साहित्य टाकायचं होतं ते सर्व संपलेलं आहे. आणि आता बघताय की अजूनही लोक भाकरी घेऊन येत आहेत. आता हे जे इसम आहेत जे भाकरी घेऊन आलेले आहेत ते रिटायर्ड DYSP आहेत. म्हणजे इतकी सुशिक्षित आणि उच्च शिक्षित लोक या आपल्या गावाच्या कुलदैवतासाठी किंवा कुलदैवताचा जो उत्सव
दहीहंडी फुटल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि त्याच्यानंतर मग सर्व लोकांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी पंगत बसवली जाते. आता तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी भली मोठी पंगत आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यामध्ये तरुण वर्ग हे वाढप्याचं काम करत असतात. म्हणजे या ठिकाणी फक्त आमटी आणि बाजरीची भाकरी, या ठिकाणी प्रत्येकजण आपलं जे पात्र आहे ते घेऊन आलेलं असते. सोबत पाण्याची बाटली असते, स्वतः कांदा घेऊन यायचा, स्वतः लिंबू घेऊन यायचं, जर लागणार असेल तर मीठ पण सोबत घेऊन यायचं आणि ते स्वतः घेऊन यायचं. फक्त या ठिकाणी आमटी आणि बाजरीची भाकरी मिळते आणि असा हा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सर्व स्तरातील लोक, म्हणजे लहान मुलं असतील, स्त्रिया असतील, वयोवृद्ध स्त्रिया असतील, वयोवृद्ध माणसं असतील, या ठिकाणी पाहू शकता की ही लोक अशी परिसरातील असतील. म्हणजे महिला पुरुष हे सर्व एकत्र जेवायला बसतात आणि ते जेवण घेतात. असं हा आगळा वेगळा सोहळा, आगळा वेगळा भंडारा हा कुठेही पाहायला मिळणार नाही. असा हा शिरवलीमध्ये अगदी मुंबईवरून आलेली लोकसुद्धा आनंदाने मस्तपैकी हा सोहळा एन्जॉय करत असतात. हा अशा प्रकारचा सोहळा एकत्रितरित्या पार पाडला जातो आणि भलीच्या भली मोठी पंगत या ठिकाणी सुरू असते. आपलं जेवण झालं की उठायचं, त्या जागी दुसरा माणूस जेवायला बसत असतो. अशा पद्धतीनं ही लोक जेवण करत असतात. म्हणजे आणि हे जे कढई आहे ती हळूहळू खाली जायला सुरुवात होते. जशी जशी लोक येतील तशी ती कढई हळूहळू खाली जायला सुरुवात होत असते. या ठिकाणी बघताय अगदी लहान मुलं सुद्धा वाढायचं काम करतायत. त्याच्यामध्ये वयोवृद्ध लोक आपण पाहताय की या ठिकाणी त्या जेवणाचा आनंद घेत आहेत. त्याच्याबरोबर तरुण मुलंही आहेत, वाढणारी तरुण मुलं आहेत, छोटी मुलं आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीनं हा सोहळा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपल्या घरी कोण लोक असतील तर त्यांना हे असं भाजी म्हणजे ती आमटी घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही. त्या ठिकाणी बाजरीची भाकरी असते तीही परगावच्या लोकांना दिली जाते आणि भाजीही दिली जाते. काही लोक सोबत येताना किटली घेऊन येतात आणि त्या किटलीबरोबर स्वतः जेवण करून आपल्या घरच्या लोकांना परगाव यायच्या ती भाजी आणि भाकरी सोबत घेऊन जातात आणि प्रसाद म्हणून घरच्यांनाही तो दिला जातो. आणि अशा पद्धतीनं हा सोहळा हळूहळू पार पडत जात असतो. या ठिकाणी बघताय तुम्ही वयोवृद्ध लोक, म्हणजे अशी खूप मोठी पंगत असते चालू आणि ते कंटिन्यू जवळजवळ दुपारी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही पंगत अशीच कंटिन्यू सुरू असते. आणि त्याच्यानंतर 10:30 वाजता जागरणाचा कार्यक्रम होतो आणि ह्या सोहळ्याची सांगता होते. तर ह्या पद्धतीनं असा हा शिरवली गावचा भंडारा असतो. सोबतच मंदिरामध्ये भजनही सुरू असतं. त्या भजनाचाही आनंद काही लोक घेत असतात. आता हे पाहताय की कांदा फोडण्याची जी पद्धत आहे ती सुरी वापरली जात नाही किंवा असा डायरेक्ट फोडला जात नाही. तर जे पात्र आहे म्हणजे याला ॲक्च्युली पितळी बोलतात. तर त्याला असं कडेला धार असते थोडीशी आणि त्या धारेमध्येच हा कांदा त्यांनी कापला आहे आणि त्याच्यानंतर मग तो बाजूला करून त्याचं जे वरचं आवरण आहे ते काढून खाण्यासाठी वापरला जातो. तर या ठिकाणी बघताय तुम्ही की अशा पद्धतीची जी लोक आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी एक आजी समोर दिसत आहेत. आता बघताय तुम्ही ही जवळजवळ एक कढई अर्धी होऊन गेलेली आहे आणि अशी किटली घेऊन लोक येतात आणि त्या किटलीमध्ये भरून घेऊन जातात. मग या गावातल्या ज्या मुली बाहेर गेलेल्या आहेत लग्न होऊन, त्याही मुली सगळ्या ह्या सोहळ्यासाठी येत असतात आणि जाताना आपल्या घरच्यांसाठी म्हणजे त्यांचे कोण सासू सासरे असतील किंवा घरातली कोण लोक असतील त्यांना हे घेऊन जातात. आणि हे पाहिलं का आता या ठिकाणी जे हुलगे असतात लास्टला राहिलेले ते हुलगे पण त्याच्यामध्ये टाकले जातात
आणि वरून आमटीचा जो रस्सा आहे तो टाकला जातो. आणि मंदिरामध्ये त्याचबरोबर सोबत दर्शन बारीही चालू असते. जशी लोक येत असतात तसं दर्शन घेतात आणि त्यानंतर प्रसाद घ्यायचं काम करत असतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी सुरू असते. जशी लोक येतात दर्शन घेतात, जातात, प्रसाद घेतात, आपल्या कामाला पुढे निघून जात असतात. त्याचबरोबर या ठिकाणी शेजारी आपल्याला पाहायला मिळते आर्त खातं बसलेलं असतं. जी लोक दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर तिथं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी देणगी दिली जाते. या ठिकाणी पाहू शकता या हनुमंतरायाची मूर्ती एकदम लोभनीय असा हा मूर्तीचा देखाव आपल्याला पाहायला मिळतोय. नवसाला पावणारा मारुती म्हणून हे प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी बघताय की जी आर्त खात्याची मंडळी बसलेली आहेत ही लोक इथं देणगी जमा करून घेतात आणि अशी जबाबदारी प्रत्येकाला थोडी थोडी दिली आहे. कोण आर्त खातं सांभाळते, कोण भाजी बनवायचं काम करत असते, कोण भाकरी लावायचं काम करत असते, कोण भजनाच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असते, तरुण मंडळी दहीहंडीच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात. तर अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सोहळा हळूहळू पुढे सरकत असतो आणि सरते शेवटी संध्याकाळी 10:30ला जागरण गोंधळाचा जागरणाचा कार्यक्रम होतो. जागरण म्हणजे वाघ्या मुरळीचं जागरण होतं. आता या ठिकाणी मीही प्रसाद घेण्यासाठी बसलेला आहे आणि हा जो प्रसाद घेण्याची पद्धत आहे ती कुणीही लाज न बाळगता ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी आपण बसायचं असते. आता मीही या ठिकाणी बसलेलो आहे आणि मी आता या जेवणाचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे पात्र आहे. त्या पात्रामध्ये त्याच्यातच भाकरी घ्यायची असते आणि त्याच्यामध्येच आमटी ओतली जाते आणि ते दोन्ही एकत्र मिश्रण करून ॲक्च्युली ग्रामीण भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं कुस्करून खाणे किंवा काला करून खाणे. तर तो प्रकार या ठिकाणी वापरला जातो आणि त्याचा आस्वाद घेतला जातो. तर आता पाहू शकता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला तर्री दिलेली आहे. तर्री वेगळी दिली जाते आणि वरून ही अशी आमटी ढवळून आमटी वाढली जाते. त्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये लिंबू पिळून त्याच्यासोबत कांदा घेऊन हे जेवण करायचं असतं. तर बघा हे अशा पद्धतीचं जेवण असते आणि हा शिरवलीचा प्रसिद्ध भंडारा त्याचा आस्वाद घेण्यासाठी मी बसलेला आहे आणि खूपच अप्रतिम अशी चव याला आहे.